नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुरुवात करते ब्लॉगला. आज आलेलो आहोत ताईकडे, म्हणजे काल रात्रीच आम्ही आलो. कारण आमच्या आज इथे ना आम्ही करणार आहोत आंबापूजा. तर त्यासाठी आज सगळेजण येणार आहेत आणि कालच मी रात्री आली. आंबापूजा आमच्याकडे दरवर्षी केली जाते. म्हणजे आपण आपल्या पितृंचं कसं करतो या महिन्यामध्ये अक्षय तृतीयेनंतर, तर तसं ना अक्षय तृतीयेनंतर हा महिना पूर्ण अमावस्येपर्यंत आमच्याकडे अशी आंबापूजा केली जाते. रविवार किंवा बुधवार हे 2 वार असतात. त्याला आमच्याकडे गंडवार म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो ना की ऑड डे नाही रे, ऑड डे नसतो तो. गंडवार म्हणजे कोणत्या देवीचा वार नसतो. गंड म्हणजे मुलगा, असं आमच्या गावी म्हणतात. तर काय चुकीचं बोलली असेल तर प्लीज क्षमा करा. तर मग आज ते आहे, आंबापूजा करायची आहे, तर त्याचीच तयारी चालू आहे. आणि आज सकाळी ना मी खरं सांगते, मी उठली ना एसीमध्ये झोपायची सवय नाही आणि रात्री ना 4:15 4:30ला मला जाग आली आणि त्याच्यानंतर मला एवढा कफाचा त्रास आणि एवढं ब्रिदिंग माझी हाय होत होती, मला जरा पण समाधान होत नव्हतं. आणि त्यात नेमका मी माझा पंप घरी सोडून आलेली. एवढा म्हणजे मला त्रास झाला. सकाळी 4:30 वाजल्यापासून मी 7 वाजेपर्यंत नुसती अशी बसून होती, काही करण्याची इच्छा नाही. आणि आता मी इथे जरा फ्रेश झाली, आंघोळ वगैरे झाल्यानंतर, आणि आमच्या सनीने जाऊन ताबडतोब एक पंप आणला. तेव्हा जाऊन थोडं इनहेल करून घेतल्यानंतर मला बरं वाटलं. आणि आता बघा नॉर्मल आहे. म्हणजे कसं काही वेळेला असा अचानक त्रास होतो आणि मला ना एसीच जमत नाही. तर काही जणांना होतं असं एसीचा त्रास. तर त्यामुळे ना, आणि बहीण इथे आली की बहिणीबरोबर गप्पा वगैरे करता तिथेच आम्ही झोपून गेलो. असं काही झालं. तर चला आता नमाला थोडं केस विंचरायचे आहेत, कारण नमाचा हात अजून पण दुखतो आहे. तर त्यामुळे तिला केस विंचरून घेते आणि त्यानंतर मग मी जाते. आज ना जेवणामध्ये मटण आणि त्यानंतर मग किमा आणि आमच्याकडे ना येडम्या बनवतात. ते सगळं काही असं असतं. थोड्या वेळाने तुम्हाला ते पण मी दाखवेन. नम्रताचे केस विंचरले तोपर्यंत इथे सगळ्यांचा नाश्ता चालू होता. तर ताईने ना आज नाश्त्यासाठी मस्त एकदम उपीट बनवलेलं, त्याचबरोबर ना गरमागरम चहा. आणि आज पहा ना किती मस्त एकदम दिवस आहे की आज मदर्स डे आहे. इथे नम्रता पण आहे, मी आहे, माझी आई पण आहे, ताई पण आहे. म्हणजे आम्ही सगळेच एकत्र जमलेलो आहोत. खूप छान आणि मस्तच वाटलं. आणि सकाळी आईला मदर्स डे विश सुद्धा केलं, आईचे आशीर्वाद घेतले ना. चला, इथे मटणाची तयारी झालेली आहे आणि किमा. ताईने आता ऑलरेडी याच्यामध्ये मटनमध्ये मसाला घातलेला आहे. लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि आमच्याकडचा खास हवेज मसाला. तर हे सगळं याच्यामध्ये घातलेलं आहे. इथे ना 10 टोमॅटो तरी घेतलेले, ज्याची प्युरी केलेली आहे. तर ही मटणात पण जाईल आणि किमा जे बनवायचं आहे ना, तर किम्यामध्ये पण जाईल. आणि असं जास्तीचं मटण असतं ना, तर ते कुकरमध्ये करण्यापेक्षा जर आपण टोपातच फोडणीला दिलं ना, ते वाफेवरती खूप छान शिजतं. तर ताईने तिकडे फोडणी तर दिलेली आहे, तोपर्यंत मी इथे किम्याचे उंडे बनवायला घेतले. तर असे हातावरतीनं थोडंसं हलकं तेल लावायचं किंवा मग चिंचेचं पाणी जे केलेलं असतं ते लावायचं आणि अशा प्रकारे मस्त ना उंडे बनवून घ्यायचे. तर ते उंडे ना नंतर तेलामध्ये घातले की व्यवस्थित थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं. मग ते ना व्यवस्थित अशी होल्ड करतात आणि नंतर मग त्याच्यामध्ये मसाला घालायचा. आणि आता आपापली कामं झाल्यानंतर आम्ही सगळे ना इथे फुलं तोडायला बसलेलो आहोत. आता आम्हाला ना नवीन सुनबाई येणार आहे, छोटी सुनबाई, आणि तिच्या स्वागताच्या तयारीसाठी बघा इथे आम्ही सगळे बसलेलो आहोत. आता मस्त जसं आरतीचं स्वागत केलेलं तसंच आम्ही करणार आहोत नवीन सुनबाईचं स्वागत. तिचं नाव काय आहे मी तुम्हाला पुढे सांगेनच, तर नक्की पहा. आणि आता आंबापूजा झाल्यानंतर थोड्या वेळाने दिलूप पण येतील ना, तेव्हा कसं स्वागत करणार आहे काय तुम्ही नक्की पहा. मस्त एकदम छानच होईल. आणि काय चाललेलं आहे हे बघा, सगळे बिझी आहेत. मस्त एकदम फ्लावर डेकोरेशन करायचं आहे बाहेर. ऑरेंज कलर फिनिश झाली. इथे कटिंग केल्यानंतर पानं ना कमी वाटत होती, यासाठी सिद्धेश आणि दर्शन पुन्हा गेलेली आहेत पानं आणायला. तसं तर त्याने थोडी पानं आणलेली होती, पण अजून आम्हाला लागणार आहेत. मग आता भर उन्हात गेलेली आहेत दोघंही. दर्शन तर झाडाखाली होता म्हणून दिसला नाही, पण सिद्धेश बघा वरतून दिसतोय. चला
अंबापूजेची तयारी सुरू झालेली आहे आणि इथे ना आमच्याकडे असे तांबे ठेवले जातात आणि त्यानंतर मग पूजा करायची. तर मी आता जस्ट पूजा मांडायला घेतलेली आहे, सगळं करते आणि तुम्हाला मग दाखवते की कशा प्रकारे अंबापूजेची पूजा मांडली जाते. गेल्या वर्षी पण मी ब्लॉग केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यात पण सगळं मी व्यवस्थित दाखवलेलं आहे कसं काय केलं जातं. या पूजेमध्ये आमचे सासू सासरे त्याचबरोबर आमचे जे पूर्वज आहे जे आता नाही आहेत तर त्या सगळ्यांच्या नावाने ही पूजा केली जाते. यासाठीच ना 5 तांबे असे मांडले जातात. आता इथे मी पूजा मांडते तोपर्यंत रेश्माने नैवेद्याचं ताट करायला घेतलेलं आहे. तर 2 ताट ठेवायचे असतात कारण इथे याच्यामध्ये ना आमचे सासू सासऱ्यांचं तर आलंच, पण आपले जे पूर्वज असतात ना ते सगळ्यांना मिळून हा जेवण असतं आणि त्यासाठीच ना इथे सगळं 2 ताट केले जातात. हे बघा, तर इथे तयारी चालू आहे, माझी पण तयारी चालू आहे आणि आपण फटाफट आता पूजा करून घेऊया कारण थोड्या वेळानंतर पाहुणे पण येणार आहेत. ताईचं नागवेलीचं पान एवढं छान वाढलेलं आहे. तर आता पूजेला पानं ठेवायची आहेत ना, त्याच्यातलीच पानं तोडून घेतली. इथे पहा सगळे ना पानं वगैरे सगळं करून उठलेले आहेत, पण आई अजून बसलेली आहे आणि तिचं ना कंटिन्यू पानं कटिंग करणं चालूच होतं. पहा स्वागताची तयारी जोरदार चालू आहे. भाऊजीने आमच्या दादरला जाऊन एवढी फुलं वगैरे आणली जातं, मस्त बुके फुलं सगळं काय आणलेलं आहे. सुनबाईची तयारी मस्त जोरदार चालू आहे, वेलकम करायची आहे. हां मत घे नाही तर पॅकेटातली सोड ना, आखू डायरेक्ट खातोच राखा. आणि येथे पहा आता मस्त तयारी सुरूच झालेलीच आहे, म्हणजे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात बिझी झालेला आहे. मुलांना दिलेलं आहे वहिनीचं वेलकम करण्याची तयारी करायला. आम्ही पूजा ताईने स्वयंपाकाचं केलं, सगळं काही ते मस्त जोरदार चालू आहे आज. हां आता ही डिझाईन जी दिसते ना फुलं भरल्यानंतर एवढी अप्रतिम होणार आहे. आपो मनो सियार हो. मग आता इथे भाऊ लोक पण काय कमी नाही आहेत, म्हणतात की आम्ही पण काहीतरी करू, म्हणजे आम्ही पण बहिणीची येण्याची तयारी करतोय. हां हो राही ना. अरे बापरे, अरे बापरे, बाबांचं प्रेम. चलो आता आपण फायनल लुक बघायला येणार आहे. हां काय आता डायरेक्ट फायनल लुक बघायला येणार आहे. एवढी जबरदस्त तयारी मस्त. आता मी जाते, पूजेची तयारी चालू आहे आणि मी सुपारी खाल्ली आहे. आता मला भीती आहे की नंतर कशात अडकेला वगैरे, हातात आल्यामुळे तोंडात गेली लागेल. हे पहा अशा प्रकारे आमची आंबापूजाची पूर्ण पूजेची मांडणी असते. माझे सासू सासऱ्यांचे फोटो ठेवलेले आहेत. 5 तांबे, 5 आंबे, 5 केळी, त्यानंतर 5 सुपारी आणि इथे नैवेद्यामध्ये पूर्ण नॉनव्हेज, पापड, त्यानंतर येडम्या, चपात्या, भात, दूध भात सगळं ठेवलं जातं. पूजेची मांडणी मी करून घेतलेली होती आणि आता भाऊजी ना धूपबत्ती वगैरे जे लावायचं आहे ते करणार. तर ही पूजा जी असते ना ही पुरुषांनी करायची असते, तर घरातली जी मुलं असतात ना तीच ही पूजा करतात. आता पूजा झालेली आहे आणि आता आम्ही काय करतो, किशोर आमचं सांगेल जरा सगळ्यांना डिटेलमध्ये. किशोर मला अजून पाया पडायचे. अजून पाया पडला नाही. अच्छा जोडीने पडताय का? अरे वा, अरे बापरे, जोडीने पाया पडताय, चांगला आशीर्वाद घेत आहे. छान छान. आणि आता ना पूजा केल्यानंतर सगळे आम्ही बाहेर जाऊ, थोडं दार पुढे करू, म्हणजे नैवेद्य जो ठेवलेला असतो मग आजी आजोबा येऊन सगळे ते प्रसाद खाऊन जातात, अशी आम्ही म्हणजे मान्यता आहे असं समजतो. तर त्यातले आता सगळे बाहेर येत आहेत आणि बघा मुलांनी लगेच सुरुवात केली, पुढचं डेकोरेशन स्टार्ट केलेलं आहे. मस्ती मस्ती दर्शन मस्ती दर्शन. आता शेवटचं डेकोरेशन थोडं राहिलेलं आहे, फुलं बाकीची लावून घेतलेली आणि तोपर्यंत इथे पुरुष मंडळींना जेवायला बसवलं, कारण पंगत एक एक होत गेल्या ना की जेवणाचं कसं पूर्ण होऊन जातं. माझी सावजींनी आज माझी सकाळी खूप काळजी घेतली. गरम गरम चहा बनवून दिला, गरम पाणी करून दिलं, विक्स लावला,
तेव्हा मला बरं वाटलं. आणि हे पहा आपलं मस्त वेलकम झालेलं आहे. मी फ्रंट साईडने दाखवते. फ्रंट साईडने तर एकदम छान झालं आहे. फ्रंट कॅमेरा करून बघूया. त्याच्या आधी माझी छोटी दीर आणि 3 नंबर दीर. तर हे महेश अण्णा, तिथे अनिल अण्णा आणि मध्ये आमचे सावजी किरण. आणि हे वेलकम. वाव, खूपच सुंदर झालेलं आहे. आणि सांगू, फ्रंट असं बघण्यापेक्षा ना मोबाईलमध्ये आता शूट करताना बघते तर अजून अप्रतिम वाटते. वाव. आणि दार बंद ठेवलं आहे कारण एवढी हवा येते ना इकडे, बापरे. खिडक्या, दार सगळं बाहेरचं सगळं बंद ठेवावं लागलं आहे, नाहीतर हे उडतं आहे पूर्ण हवेने. तर तुम्हाला कसं वाटलेलं आहे वेलकमचं डेकोरेशन? आणि सगळी फुलं एवढी मस्तच ना, एकदम छान अशी कलरफुल वाटत आहेत. कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. हे पहा, कोणच आहे तुम्हाला आत्या इस्त्री एवढा करते, छोटो हात आत्या तुम्हारू. आत्या आयुष्यात नम्रताला नाही होणार आता. इस्त्री मारून देते. लाडकी आत्या आहे ती सगळी, एकदम लाडकी आत्या आहे ती. हे बघा, हे बघा. गुड गुड. इथे बघा कझन्स भेटल्या ना एकत्र तर काय नक्की करतात कळत नाही. बघा, मस्ती मस्ती. अगदी लहान लहान होतात. मेकअप. वहिनी येणार आहे आणि तयारी यांची चालली आहे. वा, छान दिसायला पाहिजे. वहिनीला असं वाटायला पाहिजे. हिला बघू की तिला बघू? चलो चलो, जल्दी 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 जल्दी. क्या बात आहे. एक से एक ब्युटिफुल आहेत आमच्या प्रिन्सेस. अगं प्रिन्सेस सिंड्रेला पण मेकअप करते तेव्हा ती सिंड्रेला आहे. चला तर आता थोड्याच वेळात ना सनी आणि वैष्णवी, आमच्या छोट्या सुनेचं नाव वैष्णवी, येणार आहेत आणि त्यांची एंट्री होणार आहे. तर आम्ही सगळे एक्सायटेड आहोत, सगळे तयार होऊन बसलेलो आहोत. फक्त आता 1-2 मिनिटाचा वेळ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही नाही म्हणणं आली. आली आली. सावजी वेलकम. एकदम ऑन टाईम आलेले आहेत. वेलकम टू चव्हाण. ¿Quién eres tú? ¿Dónde has estado? Eres digo cielo y tierra y no te encontré. Y llegas hoy, tan de repente, y te has sentido toda mi... Jamás podré interpretar el calor de tu mirada. चला तर आता बघा जेवण वगैरे झालेलं आहे. 9 वाजलेले आहेत आणि आता मला निघायचं आहे. तर ताईकडे आता संध्याकाळचं पण जेवून घेतलं आणि म्हटलं आता निघूया, म्हणजे 9:15-10पर्यंत घरी जाऊन पोचेल. खूप जबरदस्त थकलेलो आहोत. तर आता मला वाटतं रिक्षामध्ये ना झोप पण लागेल, एवढी थकलेली आहे. सगळी तयारी झाली, बॅग बी भरून ठेवलेत, सगळं काय काय सामान राहिलेलं आहे. म्हटलं आठवडीने घेऊया. त्यात नम्रताची औषधं आहेत ना, ती सापडत नाहीत म्हणून आम्ही मगाचपासून शोधतो आहे. बघूया आता कुठेतरी ना डाव्या हाताने ठेवलेलं असेल, मिळेल ते बॅगेमध्ये वगैरे असेलच. सो चला मग मी निघते आता आणि भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटलेला आहे आणि आमची नवीन सुनबाई तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा. टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.